नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी राधिका जाधव. आपण पाहत आहात राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज. आजची ब्रेकिंग न्यूज. माणुसकीला हादरून टाकणारी, प्रशासनाला जाग येण्यासाठी गरज वाटावी अशी करमाळा तालुक्यातील खांबेवाडी गावातून धक्कादायक प्रकार समोर आले. एका अपघातग्रस्त तरुणाला रुग्णालयातून घरी आणताना बैलगाडी ही चिखलात अडकली आणि मग काय, अख्ख्या गावानं एकत्र येत त्या रुग्णाला खाटेवर बसवलं, खांद्यावर उचलून चिखलातून घरापर्यंत नेलं. गरिबीतून जगणाऱ्यांचा हा संघर्ष आहे. केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर एका रस्त्यासाठीही. हा तोच रस्ता आहे जिथं शासनाने 10 लाख रुपये मंजूर केलं, जिथं आमदार निधी वापरण्याचे आदेश दिले गेले, पण प्रत्यक्षात रस्ता अजूनही तसाच चिखलात, अडथळ्यात, दुर्दशेत. आणि विचार करा, या रस्त्यावरून दररोज शाळेत जाणारी मुलं, वयोवृद्ध माणसं आणि महिला. केवळ केशव लवटे या तरुणाला नाही तर खांबेवाडीच्या प्रत्येक नागरिकाला हा रस्ता खांद्यावर वाहून घ्यावा लागतोय. ग्रामस्थांचा एकच सवाल आहे, किती दिवस असा संघर्ष करायचा? आम्ही फक्त बातमी दाखवत नाही आहोत, आवाज उचलतोय. अशा घटनांनी प्रशासनाला जाग येणार नसेल तर अजून किती खाटांवर लोकांना न्यायचं? शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी कोण जबाबदार? रिपोर्ट राष्ट्रशक्तीच्या प्रतिनिधींकडून आला असून आम्ही या घटनेचा पाठपुरावा करत राहू. पाहत रहा. मी राधिका जाधव, राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज वरून सांगते, रस्ता नसेल तर विकास ही एक अफवा ठरते.